नमस्कार. आज आपण एका एकदम नवीन गोष्टीवर बोलणार आहोत, जी खास महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आहे. महाविस्तार AI. हो. आणि हे भारत सरकारच्या एका मोठ्या योजनेचा म्हणजे विस्तार किंवा VISTAR त्याचा भाग आहे. बरोबर. तर आपल्याकडे जी माहिती आहे त्यावरून आपण बघूया की काय आहे हे ॲप, शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचणार आहे. चला जरा खोलवर बोलूया यावर. नक्कीच. कारण शेतीमध्ये ना योग्य वेळी म्हणजे अगदी स्थानिक पातळीवरची माहिती मिळणं खूप महत्वाचं ठरतं. हे त्याच दिशेने एक पाऊल आहे. बरोबर. तर या ॲपमध्ये काय काय आहे? बरीच माहिती दिसते. म्हणजे पुढच्या 5 दिवसांचा हवामानाचा अंदाज, हां. मागच्या 5 दिवसांचा पण, पाऊस, दमटपणा, वाऱ्याचा वेग सगळं. हो. आणि पिकांनुसार सल्ला पण, म्हणजे कुठल्या पिकाला काय करायचं. आणि ते जमिनीचं पण आहे. काय म्हणतात त्याला, मृदा आरोग्य पत्रिका. हो, सॉइल हेल्थ कार्ड ते पण आहे. खतं किती टाकायची याचं गणित, कीड रोग माहिती आणि हो, बाजारभाव सुद्धा. म्हणजे जवळजवळ सगळंच एका जागी. हे फार महत्वाचं आहे. कारण बघा ना, शेतकऱ्याचे कितीतरी निर्णय हवामानावर, जमिनीवर, बाजारात काय भाव चाललाय यावर अवलंबून असतात. हो ना. हे सगळं जर एकाच ठिकाणी मिळत असेल तर निर्णय घ्यायला किती सोपं होईल. म्हणजे माहितीसाठी 10 ठिकाणी फिरायला नको. अगदी. पण यातली सगळ्यात म्हणजे मला जी इंटरेस्टिंग वाटली ती गोष्ट म्हणजे AI चॅटबॉट. अच्छा. हो. म्हणतात की लागवडीपासून ते अगदी माल काढल्यानंतर काय करायचं या सगळ्याबद्दलचे प्रश्न विचारले की उत्तरं मिळतात. अरे वा. म्हणजे शेतीमध्ये AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हं? हां, हे खरंच मोठं आहे. म्हणजे शेतकऱ्याला त्याच्या शेतानुसार, त्याच्या पिकानुसार, अगदी त्याच्या गरजेनुसार सल्ला मिळू शकतो. लगेच. बरोबर. हे व्यापक दृष्टीने पाहिलं तर शेतीचं जे डिजिटल परिवर्तन होतंय ना, त्याचाच एक भाग आहे. पण मग हे शेतकऱ्यांपर्यंत पोचणार कसं? नुसला ॲप असून तर उपयोग नाही ना. नाही. त्यासाठी पण त्यांनी विचार केलाय. कृषी विभागाने एक योजना आखली असं दिसतंय. काय योजना आहे? ट्रेनिंग देऊन वापर कसा करायचा हे शिकवणार? अगदी. आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे यात बक्षिसांची पण योजना ठेवली आहे. बक्षिसं? कुणाला? अधिकाऱ्यांना पण आणि शेतकऱ्यांना पण. सप्टेंबर 2025 पासून सुरू होईल म्हणे. कसं काय? ज्या गावांमध्ये हे ॲप जास्त डाउनलोड होईल आणि तो AI चॅटबॉट जास्त वापरला जाईल, तिथल्या अधिकाऱ्यांचा सन्मान होणार. प्रत्येक जिल्ह्यातून 5 अधिकारी निवडणार दर 3 महिन्यांनी. अरे वा. आणि शेतकऱ्यांचं काय? शेतकऱ्यांचं पण आहे. प्रत्येक जिल्ह्यात जो शेतकरी ॲपवर सगळ्यात जास्त प्रश्न विचारेल त्या चॅटबॉटला, हो. त्याचाही सन्मान होणार आहे. म्हणजे वापरायला प्रोत्साहन पण आहे. बरोबर. आणि अजून एक, त्यांनी शेतकऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे अनुभव पण मागवले आहेत, ऑडिओ किंवा व्हिडिओ स्वरूपात. कशासाठी? 15 सप्टेंबर 2025 पर्यंत पाठवायचे आहेत. त्यातले जे